नमस्कार, मी गिरीश निकम. मोल्नुपिरावीरचा कोरोनावर प्रहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट देशात आणि जगात वेगानं पसरतोय. त्यानं लोकांना आपल्या कवेत घेतलंय. मात्र चांगली गोष्ट म्हणजे यावेळी यंत्रणेकडून पूर्वीपेक्षा जास्त तयारी झाली आहे. मोठ्या संख्येने लोकांचं लसीकरण देखील करण्यात आलंय. आणि सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी म्हणजे कोरोनाचं औषधही बनवण्यात आलंय. मॅनकाइंड कंपनीचं हे औषध रामबाण उपाय असल्याचं सांगितलं जातंय. या अँटीव्हायरल औषधाला औषध नियंत्रकानं मान्यता दिली. आपत्कालीन वापरासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं म्हणजेच DCGIनं मंजुरी दिली. हे औषध बाजारात उपलब्ध झाले. मोल्नुपिरावीर औषध इतर फार्मा कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त असल्याचं सांगितलं जातं. त्याची किंमत फक्त 35 रुपये आहे. संपूर्ण कोर्सची किंमत 1400 रुपये आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर औषधांची लाईफ 11 महिन्यांच्या आसपास आहे, तर मॅनकाइंडची शेल्फ लाईफ 18 महिने आहे. मोल्नुपिरावीर हे एक प्रिस्क्राईब मेडिसिन आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते घेता येत नाही. तसंच 18 वर्षांखालील मुलांना आणि प्रेग्नंट महिलांना दिलं जाऊ शकत नाही. हे औषध कोविडवर मात करण्यासाठी किती प्रभावी आहे याबद्दल बोलण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांचं एक पॅनल आपल्यासोबत आहे. कार्यक्रमात सहभागी होत आहेत डॉक्टर शशांक जोशी. राज्यातील टास्क फोर्सचे ते सदस्य आहेत आणि लीलावती हॉस्पिटल आणि जोशी क्लिनिकमध्ये एंडोक्रिनोलॉजिस्टचे सल्लागार आहेत. दुसरे मान्यवर आहेत डॉक्टर प्राध्यापक उदय जाधव. नवी मुंबईतील MGM हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागात ते कार्यरत आहेत. आणि तिसरे मान्यवर आहेत डॉक्टर प्रशांत छाजेड. फोर्टिस हॉस्पिटलच्या इन्स्टिट्यूट ऑफ पुल्मोनॉलॉजीचे ते संचालक आहेत. सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि सुरुवातीला डॉक्टर उदय जाधव यांच्याकडे वळतो. डॉक्टर उदयजी, ओमायक्रॉन व्हेरियंटसह कोविड-19 प्रकरणांमध्ये सध्याची वाढ पाहता भारतात तिसऱ्या लाटेची तीव्रता आपण कधी पाहणार आहोत? ओमायक्रॉन कोविड-19 प्रकारचा केसलोड भारतात दररोज वेगाने वाढत आहे आणि तिसरी लाट सुरू झाली आहे असं म्हणण्यात आता हरकत नाही. अहवालानुसार फेब्रुवारी 2022च्या सुरुवातीस प्रकरणे शिखरावर जाण्याची अपेक्षा आहे. आता आपण डॉक्टर प्रशांत छाजेड यांच्याकडनं माहिती करून घेऊया की भारतीय रुग्णांमध्ये ओमायक्रॉनच्या आजाराच्या तीव्रतेबद्दल तुमचा अनुभव काय आहे? या वेव्ह मध्ये आपण ही थर्ड वेव्ह सुरू झाली असं आपण म्हणू शकतो. आणि या वेव्ह मध्ये जे आपण सिम्पटमची जी आपण सिव्हिअरिटी बघत आहोत ती थोडीशी वेगळी आहे जी आपण सेकंड वेव्ह मध्ये बघितली. या इथे जे आपण बघतोय पेशंट्सना मेनली सर्दी, खोकला, थ्रोट इरिटेशन, नाक तुंबणं, हेडेक अँड फीवर हे कॉमन सिम्पटम्स आहेत. आणि हे सिम्पटम्स पेशंट्सना अराउंड 2 ते 5 दिवसपर्यंत ऑन अन ॲव्हरेज राहत आहेत. आणि त्याच्यानंतर हे सिम्पटम्स इम्प्रूव्ह होत आहेत. ब्रेथलेसनेस किंवा सिव्हिअर ड्रॉप इन ऑक्सिजन अजूनपर्यंत हे जास्त प्रमाणात बघितल्यात येत नाहीये. स्मॉल पर्सेंटेज ऑफ लोकांमध्ये थोडे सिव्हिअर प्रॉब्लेम दिसत आहेत. बट आपली जी सेकंड वेव्ह होती त्याच्या कंपॅरिझन मध्ये तीव्रता यावेळी कमी आहे. आता मी बोलतोय डॉक्टर शशांक जोशी यांच्याकडे. आणि डॉक्टर शशांक जोशी यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की संपूर्ण वैज्ञानिक समुदाय कोविड-19 विरुद्ध अगदी विश्वासार्ह उपचारात्मक पर्यायांसाठी झटतोय. आणि डॉक्टर तुम्ही सुद्धा अगदी ग्राउंड लेवलवर कोरोनाविरुद्ध लढाई लढताय. तर अलीकडे भारतीय औषध नियंत्रकांना दिलेल्या मंजुरीबाबत बरीच चर्चा झाली आणि या नवीन औषधांवर तुमचं मत काय? काय असतं की व्हायरसला मारण्यासाठी आपण अँटीव्हायरल औषधं काढतो. तर आपण पूर्वी आपला इनिशियल भडीमार आपण चालू केला होता हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, आयव्हरमेक्टिन आणि सगळ्यांनी. त्याच्यानंतर मग आपल्याकडे फॅव्हिपिरावीर नावाचं औषध आलं, रेमडेसिवीर नावाचं औषध आलं. आता मर्क कंपनी जी आहे त्यातल्या 13 भारतीय कंपन्यांनी मोलिनुपिरावीर नावाचं एक औषध आहे. हे अँटीव्हायरल औषध आहे आणि ह्याच्यामध्ये 30% हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूदर कमी होतो असा एका न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या पेपरमध्ये ह्याची माहिती दिलेली आहे. आणि US FDAनी, UKनी, युरोपनी आणि मिडल ईस्टमध्ये हा अप्रूव्ह झालेला ड्रग आहे. तो आता भारतीय ड्रग कंट्रोल जनरलनी पण तो अप्रूव्ह केलेला आहे ड्रग. डॉक्टर प्रशांतजी, तुम्ही या अँटीव्हायरल औषधाबद्दल काय विशेष सांगू शकता का? काय प्रकाश टाकू शकता का? मोल्नुपिरावीर हे बॉडीमध्ये अशा प्रकारे काम करतं की ते व्हायरसचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते त्याला कमी करतात. तर व्हायरसच्या मल्टिप्लिकेशनला ते थांबवतं. आणि आपण जर विचार केला की जर समजा व्हायरसची एक्सपोजर झाला आहे, व्हायरसचं मल्टिप्लिकेशन चालू आहे, आपण जी व्हायरल फेज म्हणतो, व्हायरिमिया म्हणतो, तर ती थांबवल्याने त्या व्यक्तीची जी कोविडच्या मुळे आजाराची जी तीव्रता आहे ती तीव्रता कमी होते. जो व्हायरल लोड आहे तो कमी होतो. आणि ह्याच्या
कडून आपण काय एक्सपेक्ट करू शकतो की व्यक्तीचे जे सिम्पटमॅटिक रिलीफ आहे ती त्या व्यक्तीला लवकर मिळावी, त्या पेशंटला जी आजाराची जी तीव्रता आहे ती कमी व्हावी आणि कोविडच्या आजारामुळे जे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, जी रिस्क होऊ शकते, म्हणजे त्रास वाढून हॉस्पिटलमध्ये जाण्याची जी गरज आहे त्याची जी पर्सेंटेज आहे, त्याची जी रिस्क आहे त्या रिस्कला ते कमी करतं. आणि ऑफकोर्स वी वॉन्ट की कोविडच्यामुळे जे साईड इफेक्ट्स होतात बॉडीला, जे कॉम्प्लिकेशन्स होतात त्याची तीव्रता कमी व्हावी. तर हे सगळं लिंक्ड आहे की मोलनुपिराविर हे जे अँटी व्हायरल औषध आहे याच्यामुळे व्हायरल रेप्लिकेशन कमी होतं, व्हायरल लोड कमी होतो आणि दॅट इज द बेसिस ऑन विच मोलनुपिराविर इज एक्सपेक्टेड टू हेल्प द पेशंट. डॉक्टर, मोलनुपिराविर जागतिक स्तरावर कसं कार्य करतंय आणि इतर देशांमध्ये या औषधाला मंजुरी मिळाली आहे का? मोलनुपिराविरच्या आपत्कालीन वापरास मान्यता देणारा UK हा पहिला देश होता. त्यानंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांगलादेश इत्यादी इतर अनेक देशांनी देखील मोलनुपिराविरच्या आपत्कालीन वापर अधिकृत केला आहे. डॉक्टर, आधीच उपलब्ध उपचारात्मक पर्यायांच्या तुलनेत हे औषध कसं वेगळं आहे, त्याचं काय वेगळंपण आहे, काय वैशिष्ट्य आहे? हे औषध व्हायरसला मारणार औषध आहे. तर ज्यांना अजिबात लक्षणं नसतील त्यांनी हे औषध घेऊ नये. पण ज्यांचा ताप उतरत नसेल, किंबहुना त्यांना खूप सिम्पटम्स असतील तर आणि ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत तर वैद्यकीय सल्ल्याप्रमाणेच हे औषध घेतलं पाहिजे. या औषधाचे काही घातक इफेक्ट वगैरे नाही आहेत, तर घाबरू नका एवढ्या सगळ्या न्यूज वगैरे त्याच्यासाठी. फक्त गर्भवती स्त्रिया किंबहुना ज्यांना गर्भाशय ठेवायची इच्छा आहे अशा स्त्रियांनी हे औषध वापरू नये. आणि बाकी सगळ्यांना ते सेफ आहे, वेल टॉलरेटेड औषध आहे आणि 4 गोळ्या दिवसातून 2 वेळा 5 दिवस घ्याव्या लागतात. ह्यानी व्हायरस पटकन क्लिअर होतो. तर लवकरात लवकर हे औषध घेतलं तर ह्याचा फायदा खूप जास्त होतो पहिल्या 5 दिवसामध्ये. आणि दुसरा फायदा होतो असा की याच्यात संसर्ग फार झपाट्याने असतो. तर नॉर्मली 3ऱ्या ते 5व्या दिवसामध्ये शरीरातलं व्हायरल लोड कमी होतं. आता आपण पाहिलं असेल की भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने पण ज्या आयसोलेशनच्या गाईडलाईन्स आहेत घरी ट्रीटमेंटच्या त्या 7 दिवसावर आणलेल्या आहेत. त्यामुळे सिम्पटमॅटिक रिलीफ होते. याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये जायची गरज पडत नाही. ज्यांना हाय रिस्क आहेत, ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना किंबहुना हॉस्पिटल आणि मृत्यूदरही याच्यात कमी राहतो. त्यामुळे ही नवीन गोळी आहे. गोळी घेणं सोपं असतं लोकांना. तर त्यामुळे ती एक नवीन आलेली औषध आहेत. आणि बाकीची पण नवीन खूप संशोधन चालू आहे शास्त्रज्ञांचं भारतात आणि भारताच्या बाहेर पण कोविडवरती नवीन नवीन उपाय शोधण्यासाठी. डॉक्टर प्रशांतजी, आणखीन एक मुद्दा आहे, म्हणजे सगळ्यांच्या मनात हा प्रश्न की सर्व प्रकारच्या रुग्णांमध्ये मोलनुपिराविर उपयोगी आहे का? आणि विविध आजार म्हणजे हार्टचा आजार असेल किंवा इतर काही आजार असतील तर अशा रुग्णांना हे औषध दिलं जाऊ शकतं का? इन दिस ग्रुप ऑफ पेशंट जे आपण हाय रिस्क पेशंट म्हणतो, या पेशंट्सना द मिनिट यू हॅव सिम्पटम्स, द मिनिट तुमची डायग्नोसिस झाला आहे, ह्या पेशंट्सना सपोज एक हाय रिस्क व्यक्तीचा एका त्याच्या घरगुती कॉन्टॅक्ट आला आहे तर आपण आणि त्या व्यक्तीला सिम्पटम्स झाले, ही बिकम्स हाय रिस्क कॉन्टॅक्ट. तर ॲज सून ॲज कोविड इज डायग्नोज इन दिस पेशंट आपण यांना ही ओरल अँटीव्हायरल ट्रीटमेंट घरीच चालू करू शकतो. आता ह्या पेशंट्सना इंट्राव्हिनस रेमडेसिवीर द्यावं, अँटीबॉडी कॉकटेल द्यावं हा निर्णय डॉक्टर घेऊ शकतात. पण ह्या पेशंट्सना सर्वप्रथम आपण इमिजिएटली ट्रीटमेंट जी आहे ती घरीच चालू करू शकतो आणि या ओरल अँटीव्हायरलचा हा सर्वात मोठा बेनिफिट मला दिसतो. डॉक्टर उदयजी, ओमायक्रॉन प्रकारामुळे होणाऱ्या संसर्गावर हे औषध कितपत काम करेल? मोलनुपिराविर हे ओमायक्रॉनचं जे व्हायरस आहे त्याविरुद्ध प्रभावी ठरण्याची अपेक्षा आहे. कारण ते स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करत नाही, जिथे बहुतेक प्रकारातील चिंताजनक उत्परिवर्तन राहतं. डॉक्टर, आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मोलनुपिराविरचा रुग्णांना कसा फायदा होईल? ऍडल्ट्समध्ये मात्र ह्याचा खूप फायदा होऊ शकतो. आणि कोमॉर्बिडिटीच्या कंडिशन्स आणि सिम्पटमॅटिक पेशंट जे असतील, पर्टिक्युलरली ज्यांचा ताप उतरत नसतो, 2 दिवसांनी खूप जास्ती ताप असतो, त्यांना याचा सगळ्यात जास्ती फायदा होईल. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न येतो, म्हणजे तुम्हाला मोलनुपिराविरचा काही विशिष्ट फायदा दिसतोय का? मोलनुपिराविर हे जे अँटीव्हायरल आहे किंवा एनी अर्ली ट्रीटमेंट ऑफ कोविड, आपले जे लक्ष जे आहेत की इट रिड्युसेस द रिस्क ऑफ गोइंग टू द हॉस्पिटल, रिस्क ऑफ गेटिंग अ सिव्हिअर डिसीज आणि पेशंटला लवकर रिकव्हरीमध्ये बेनिफिट होतं. डॉक्टर, तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत, पण सध्या परिस्थितीत तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय विशेष सल्ला द्याल? ही परिस्थिती दिवसेंदिवस विकट होत चाललेली आहे.
त्यामुळे जे मूलभूत नियम आहेत, सामाजिक अंतर पाळणे, मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि अद्याप केलेले नसल्यास कोविड-19 विरुद्ध लसीकरण, कम्प्लीट फुल वॅक्सिनेशन करणे यासारख्या मूलभूत उपायांना विसरू नये. मोल्नुपिरावीरचा कोरोनावर प्रहार या विशेष कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. जाता जाता मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो की या औषधाला मंजुरी मिळाल्यानंतर आता मॅनकाइंड फार्मासारखी अग्रगण्य कंपनी हे औषध बाजारात घेऊन आली. मॅनकाइंड फार्माचं औषध क्वालिटी प्रोडक्ट आहे आणि किफायतशीर सुद्धा आहे. आपण सगळे एक गोष्ट लक्षात ठेवूया, मोल्नुपिरावीर औषधाचं वेगळं महत्त्व तर आहेच, मात्र त्याचबरोबर कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना नियमांचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा आणि सर्व काही सुरळीत होईल यावर विश्वास ठेवा. नमस्कार. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे